लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये आणखी एक मुद्दा सध्या गाजतो आहे, तो आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातला। या मतदारसंघामध्ये सध्या पूर्वी जी लढाई दिसत होती ती लढाई लंकेविरुद्ध विखे अशी होती, ती लढाई आता विखे विरुद्ध पवार या अँगलनी जाताना दिसते आहे की काय, असं चित्र निर्माण झालेलं आहे। अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे सुजय विखे विरुद्ध मवियाचे निलेश लंके यांच्यात सामना रंगतोय। त्या पार्श्वभूमीवर लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेची सांगता सभा काल नगरमध्ये पार पडली। यावेळी शरद पवारांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला। बघूया या संदर्भातला एक व्हिडिओ। अहमदनगरमध्ये विखे पाटील विरुद्ध सर्व असा सामना रंगतोय हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहे। मवियाचे उमेदवार निलेश लंकेंची जनसंवाद यात्रेची सांगता शुक्रवारी नगर शहरात झाली। या जनसंवाद यात्रेच्या सांगतेवेळी भव्य रॅली काढत निलेश लंकेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केला। या रॅलीमध्ये आदित्य ठाकरे, रोहित पवार या तरुण नेत्यांसह बाळासाहेब थोरातही सहभागी झाले होते। दरम्यान निलेश लंकेंना उमेदवारी देऊ नका असा निरोप एका उद्योजकाने आणला होता, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी यावेळी केला। मुंबईच्या एका उद्योगपतीला माझ्याकडे पाठवलं, 3 आठवड्यापूर्वी ते उद्योगपती माझ्याकडे आले। म्हणजे काय काढलं नाही, म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती, महसूल मंत्र्यांची विनंती तुमच्या काय ठेवलं नाही, थोडे आमचे समान त्यांचे असतात, त्यांनी एक मला विनंती केली की काही करून पवारसाहेबांच्याकडे जा आणि पवारसाहेबांना सांगा की निलेश लंके सोडून दुसरा कुणी मला स्वतः केली। ज्यांना निलेश लंकेचं नाव आलं त्यावेळी त्यांची झोप झाली। शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, म्हणजे त्यांच्या गंगेच्या विजयी चिंता करतात। त्यांनी जे वक्तव्य केले त्याला फार महत्त्व आहे। त्यांचा आतापर्यंत धंदा झालेला आहे, खोटं बोलपट्टी करतो। त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या विधानाला माझ्या दृष्टीने फार महत्त्व आहे। नगरच्या गांधी मैदानात पार पडलेल्या या सभेत मंचावर नेत्यांची तोबा गर्दी झाल्यानं बसायला खुर्च्या पुऱ्या पडल्या। मवियाचे उमेदवार निलेश लंकेंना एकही खुर्ची उरली नव्हती। मात्र लंकेंनी कशाचाही विचार न करता मंचावर एका कोपऱ्यात बसकन मारली, ज्याच्यासाठी सभेचं नियोजन तोच व्यक्ती खाली बसल्यानं याची जोरदार चर्चा रंगली। यावेळी रोहित पवारांनी सुजय विखेंचा जोरदार समाचारही घेतला। याच पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार काय सोशल मीडिया व्हिडिओ टाकतात केस कापताना नाव्याकडे, आणि 40 वर्ष मी केस कापले तर व्हिडिओ काढण्यासाठी काय? आमचे केस कोण कापू राहिले? आणि मी किती वेळ डब्बा गाडीत खाल्लाय, मला नव्हतं माहिती की मग गाडीत जेवताना पण व्हिडिओ काढावा लागतो। जेवताना व्हिडिओ, झोपताना व्हिडिओ, उठताना व्हिडिओ। मी या राजकारणामध्ये, या लोकसभेमध्ये विकास करून मतदान मागायला आलोय। मला मतदान टाकायचंय तर माझ्या केलेल्या विकासावर टाका, सहानुभूती मला खोटी मिळवायची नाही। सोशल मीडियावर जे मी टाकतो, मी काहीतरी करतो म्हणून टाकतो। आता ते थोडेसे इंग्रजी समजणारे नेते आहेत, त्यामुळे ते कदाचित इथं केस कापत नसावेत, ते इंग्लंडला जाऊन केस कापत असावेत। आणि राहिला प्रश्न सोशल मीडियाचा, मला काय तुम्ही सोशल मीडियाच्या बद्दल सांगताय? हिम्मत असेल तर मोदी साहेबांच्या समोर सोशल मीडिया बद्दल तुम्ही बोला, मग बघा काय होतं। गेल्या वेळेस तुम्ही फक्त फोटो फ्रेम मध्ये होता म्हणून तुम्हाला तिथं सिक्युरिटीने ओढून बाहेर काढलं। आता परत हा जर प्रश्न मोदी साहेबांसमोर केला
तर तुमची कॉलरच पकडतील आणि बाहेर काढतील, अशी परिस्थिती येऊ शकते. शरद पवार आणि विखे पाटील या कुटुंबांमध्ये जुनं राजकीय वैमनस्य आहे. प्रत्येक निवडणुकीवेळी पवार विखे पाटील असं वैर उफाळून येत असतं. त्यामुळे निलेश लंकेंच्या निमित्तानं पुन्हा एकदा पवार विरुद्ध विखे अशी लढत रंगत आहे असा प्रचाराचा मुद्दा झालाय. पवार आणि विखे पाटील संघर्षाची सुरुवात कधी झाली यासाठी इतिहासाची पानं चाळावी लागतील. नेमका पवार विरुद्ध विखे असा वाद काय आहे पाहूया. 1991 मध्ये नगरमधून काँग्रेसकडून बाळासाहेब विखेंऐवजी यशवंतराव गडाखांना उमेदवारी मिळाली. 1991 मध्ये बाळासाहेब विखे पाटील अपक्ष लढले पण त्यांचा पराभव झाला. 2009च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघ राखीव ठेवण्यात आला. शरद पवारांच्या आग्रहाने रामदास आठवलेंना शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. 2009 मध्ये राष्ट्रवादीकडून नगरची जागा बाळासाहेब विखे पाटलांसाठी सोडण्याचा निर्णय. मात्र 2009 मध्ये अचानक अहमदनगरमधून राष्ट्रवादीनं उमेदवार दिला. त्यामुळे बाळासाहेब विखे पाटलांची खासदारकी संपुष्टात आली. 2019 मध्ये अहमदनगर मतदारसंघातून सुजय विखे काँग्रेस अथवा राष्ट्रवादी लढण्यास इच्छुक नव्हते. पवारांनी नाही जागा काँग्रेसला सोडली ना विखेंना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. अहमदनगरमधून सुजय विखे भाजपच्या तिकिटावर लोकसभेत आले. शरद पवार साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या विरोधात प्रचार आले नाही हे तर मग मोठी बातमी होईल. त्यामुळे हा म्हणजे जगाचे जे काही 9 आश्चर्य आहेत ते आश्चर्य होईल. त्यामुळे त्यांनी प्रचाराला येणार आहे, त्याचे नाविन्य काही नाही आहे. विखे विरोधात प्रचार करणं हे त्यांचा धर्मच आहे. माझी काय इथून काही माझा फॉर्म भरलेला नाही, मी काही इथून निर्णय करत नाही. उगाच स्वतःचं महत्त्व दुसऱ्या माणसाला नाव जोडून वाढवायचं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. राष्ट्रवादी अखंड असताना आमदार निलेश लंके यांनी वर्षभरापूर्वीच सुजय विखेंविरोधात लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर लंके अजित पवारांसोबत गेले. पण ही जागा अजित पवार गटाला न सुटल्यानं लंके यांचीही पंचायत झाली. परिणामी लंकेंनी शरद पवारांकडे जात नगरची उमेदवारी मिळवली. त्यामुळे विखे पाटील विरुद्ध लंके अर्थात पवार विरुद्ध विखे पाटील या पारंपरिक विरोधकात कोण बाजी मारणार याकडे नगरकरांचं लक्ष लागलंय. अहमदनगरहून उमर सय्यदसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.